निवडणुका सर्व मतदार मरो या तत्वानं काम करणाऱ्या देवभाऊ सरकारनं आनंदाचा शिधा योजनेवरही गदा आणली आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला सरकारनं आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे। प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंनाही नोटीस बजावली। यावेळेस रोहिणी खडसेंनी यांची 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी केली गेली। प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी झाली। 1.5 तासाच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्यात आला। सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्यासह रोठ ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यांपैकी 7 सदस्य राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये गेलेत। शिवसेना उपनेते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबतच मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या तानाजी ढवले यांच्या कुटुंबाला मनसेनं मदतीचा हात दिलाय। बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण यांनी परंडा तालुक्यातील विविध भागांना भेट दिली। मनसेच्या वतीनं शेतीसाठी लागणारे बी बियाणे खते तसंच आर्थिक मदत देण्यात आली। ठाकरे गटाच्या वतीनं वणी शहरामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा शिवसेनेनं रोखलाय। यावेळेस उईकेंचा निषेध केला गेला। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी घोषणाबाजी यावेळेस केली गेली। बुलढाण्यामध्ये शताब्दी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन केलं गेलं। या कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फुंडकर हे सहभागी झाले होते। मनोज जरांगे यांना समर्थन मिळाल्यामुळे ते स्वतःला देव समजत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। जरांगेंच्या डोक्यात हवा गेलेली आहे, माझ्या एवढा मोठा नेता कुणीही नाही अशा पद्धतीनं ते वागत असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। महापालिकेवर आमचाच महापौर बसणार असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। राऊतांच्या या वक्तव्यावर शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलंय। दिल्लीमध्ये चाकरी करून जोडे झिजून फाटले असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उद्या अबू आझमी देखील म्हणतील माझा महापौर होईल अशी टीका प्रवीण दरेकर यांनी महापौर करण्यासाठी मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का असा खोचक सवाल उपस्थित करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। कार्तिकी पूजेचा वाद शमलाय। कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यानं मंदिर समितीसमोर पेच निर्माण झाला होता। तीस मिनिटांच्या सिरियलमध्ये 20 मिनिटांच्या जाहिराती असतात अशी अजब तक्रार पुण्यातील एका आजीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली। आम्ही जाहिरातीसाठी पैसे भरतो का असा सवाल करत यावर उपाय शोधण्यासाठी आजीने सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी केली आहे। मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा होईल। दिल्लीचे जोडे उचलणारा कुणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंचाच महापौर होणार आहे, जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्या पुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल असं राऊतांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांवर दाखल केलेल्या खटल्याची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे। रम्मी खेळण्याचे आरोप कोकाटे यांनी फेटाळले असून आज त्यांची साक्ष नोंदवली गेली। याची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा ताण राज्याच्या तिजोरीवर येत असल्यामुळे यंदा दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे, त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। काढू द्या मोर्चे दमले, आतापर्यंत 16% मराठ्यांचं आरक्षण खाल्लं, मराठ्यांना नियमात बसूनच संघर्ष करावा लागतोय असंही जरांगे यांनी म्हटलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी यासाठी ठाकरे गट संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार आहे, त्यामुळे आम्ही मोर्चा काढणार नाही असं पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय।
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून ठाकरेगड आक्रमक झाला। माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वात रत्नागिरीमध्ये रास्ता रोको आंदोलन केले गेलं। यावेळेस नगर परिषदेच्या खड्डेमय कारभाराचा निषेध केलाय। आंदोलनाच्या वेळेस पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली। ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाली आहे। अध्यक्ष सचिन अहिर यांची निवड झाली आहे, तर नितीन नांदगावकर सरचिटणीस, गौरीशंकर खोत मार्गदर्शक असणार आहेत। बच्चू कडू यांची राज्यभर हक्क यात्रा सुरू आहे। येत्या गुरुवारी ही यात्रा अलिबागमध्ये येणार आहे। याची तयारी सुरू झाली आहे। यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंके बैठका घेऊन नियोजन करत आहेत।